मावशी काय नाव आपलं? शारदा मोहन पोकार. पोकार. मावशी राहायला कुठं तुम्ही? कोणत्या प्रभागामध्ये? मंचर मध्येच राहिले आहे. प्रभाग कच्छ आहे आमचं. बरं. आता मंचरची निवडणूक लागली नगरपंचायत, तुम्हाला तेवढं तर माहित असेल. हो माहिती. एकंदरीत तुम्हाला नगरपंचायत चांगली वाटत होती का याच्या अगोदरची ग्रामपंचायत चांगली वाटते? ग्रामपंचायत पण तशी चांगलीच होती आपल्याकडची, पण नगरपंचायत आल्यानंतर थोडासा सुधारणा झालेला आहे, पण टॅक्स खूप वाढलेला आहे. हो, आणि एक थोडासा प्रॉब्लेम लाईट बिलचं खूपच आहे. ते लाईट बिलचं प्रॉब्लेम निघायला पाहिजे, आमची इच्छा तशी आहे. आणि आपला नगरसेवक कसा पाहिजे? नरेंद्र मोदी सारखा पाहिजे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा, असं आलं ना तर खूप चांगलं होईल मंचरचं काम. ना खाऊंगा ना खाणे दूंगा तुम्ही हे बोलताय, तो याचा तुमचं म्हणण्याचं तात्पर्य असे की आताची नगरपंचायत जो काही भ्रष्टाचार झालाय असं विरोधी पक्ष म्हणतात, त्याच्यात तथ्य आहे का? आता ते किती आतमध्ये किती असेल नसेल ते काय कळून येत नाही बाहेर अडचण लोकांना. पण त्याच्यासाठी आपण काहीतरी असंच पाहिजे की नरेंद्र मोदी कसं म्हणतात ते तसं जर एखादा लोक आला ना मग सगळं सुधारणार. बरं, तुमचा जो आता मंचर शहरामध्ये कोणत्या पक्षाची जास्त हवं आहे? म्हणजे कोणते पक्ष इथं त्या पक्षाला लोक मानतात मंचर शहरातली? बीजेपी जास्तच मानतोय आम्ही, आणि इथले लोक पण जास्तच मानतात आहे. बीजेपी चांगलेच कामं करतात आहे आणि ती द्यायला पाहिजे असं वाटतंय. अच्छा, बीजेपीची. पण बीजेपीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण आहे ते माहिती का तुम्हाला? बरं, ठीक आहे. बाकीचे कोण उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचे ते तर तुमच्यापर्यंत आलेत का? पोहोचले का तुमच्यापर्यंत? हा, आलेले तसे. ते अरुण नाना आहे मानखेले, आणि अजून इथले साईडला पण आहे ते अरुण नाना ते नगरसेवक पदाला आहे. नगराध्यक्ष पदाला आहे ना मोनिकाताई सुनील बानखेले, आणि प्राची आकाश थोरात, त्याच्यानंतर जागृताई महाजन असेल, वैशाली बानखेले, रेखा गांजाळे, रजनीगंधा बानखेले या पण नगराध्यक्ष पदाला दावेदार आहेत. तर त्याबद्दल तुमचं मत काय? एवढ्या जण महिला, तुम्ही पण एक महिला आहे आणि महिलांना संधी मिळते, महिलांना नगराध्यक्षपद मंचरचं मानाचं पहिलं पद मिळतंय. मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं की यातली कोणती महिला नगराध्यक्ष झाली पाहिजे आणि एक महिला म्हणून तुमचं त्या महिलेला सपोर्ट राहील? तसं मला तर वाटते त्याच्यात हे पण चांगलंच काम करतात ते सगळे महिला. तसे तर बघायला गेले तर चांगलेच काम करणार आहे. पण आता ते मेन तरी आपलं कसं आहे की सगळं आपण सांगतोय ते सगळं काम व्हायला पाहिजे, कामं झाली पाहिजे. कोणी निवडून येऊ, कोणी येऊ द्या. तर तुमच्या आता नगरपंचायत 4 वर्ष आली, तुमच्या वार्डात किंवा तुमच्या प्रभागामध्ये काही समस्या आहेत का? समस्या म्हणजे आता तर ते सगळ्यांना बिबट्यांच्या तर खूपच समस्या आहे, ते आहे. आणि बाकीचे काय अजून थोडेफार रस्ते खूप खराब राहिलेले, ते रस्ते पण सुधारणा पाहिजे. आणि मोठाच्या मोठा एक लाईट बिलचा लईच मोठा सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. तिथे प्रत्येक वेळेला चुकीचं लाईट बिल येते. 10 वेळा तिथं जा ऑफिसमध्ये, मग हे म्हणणार ते इकडे जा इकडे जा, ते लईच मोठा प्रॉब्लेम आहे. आता लाईट बिलसाठी तर सगळेच नाराज आहे मंचरमध्ये, पूर्ण लोक नाराज आहे. अरे, तुम्ही एक प्रकारे वर्किंग वुमन आहात, त्याच्यामुळे तुम्हाला मंचरमधली वाहतूक कोणती म्हणा, इतर महिलांबाबतीत सुरक्षित वातावरण वगैरे वाटतंय का? तसं सुरक्षा आहे, असं महिलांना तसा प्रॉब्लेम नाही आहे काहीच. आपण कुठे रात्रीचं पण फिरतोय तरी काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. तसं काय मंचरमध्ये असं हे चांगले हो, लोक चांगले, तसं काय प्रॉब्लेम नाही. थोडंसं काय झालं तरी लगेच सगळे गोळा होणार, काय झाले, काय झालं ताईला, काय झालं असं लगेच विचारायला सुद्धा येतात. असं काय प्रॉब्लेम येत नाही. चालतं, ठीक आहे.